श्री स्वामी समर्थ। तर सर्वप्रथम स्वागत आहे स्वामी भक्ता तुझे आणखीन एका स्वामींच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये, जे व्हिडिओज तुझे दिवाळी संपण्यापूर्वीच आयुष्य बदलून टाकेल। आपला परमेश्वर म्हणतो दिवाळी हा सण वर्षातनं एकदाच येतो आणि हा सण आपले आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो। फक्त या सणामध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत व काही गोष्टी आपल्या कृत्यांमध्ये उतरवायच्या आहेत व काही गोष्टी आपल्या चरित्रांमध्ये उतरवायच्या आहेत। त्यानंतर आपल्या आयुष्यातली प्रत्येक एक सुख, प्रत्येक एक गोष्ट, प्रत्येक एक इच्छा पूर्ण होते। फक्त त्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत। त्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातली A to Z सर्व गोष्टी तुमच्या पायदळी भेटतील। तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही भेटणार आणि प्रत्येक गोष्टातून तुम्हाला आनंद मिळणार आणि प्रत्येक गोष्टातून तुम्हाला सुख मिळणार। फक्त एवढेच लक्षात ठेवा, आपल्या या परमेश्वराच्या हाताने, फक्त एवढेच लक्षात ठेवा, परमेश्वराचे नाव मुखी घ्या आणि ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पूर्णपणे बघून घ्या, कारण की ही व्हिडिओ फारच महत्त्वाची ठरून जाणार आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो सुद्धा मुद्दा तुम्हाला या व्हिडिओतून समजून जाणार आहे। म्हणून आपली ही व्हिडिओ एकदा शेवटच्या सेकंदापर्यंत पूर्णपणे बघून घ्या। तर माणसाने सर्वप्रथम दिवाळी या सणामध्ये काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। त्यातल्या छोट्यामध्ये थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो, दिवाळी ही प्रत्येकासाठी सारखी नसते। काहींची दिवाळी चांगली असते तर काहींची दिवाळी थोडीशी वाईट सुद्धा जाते। फक्त आज मी ज्या लोकांबद्दल सांगणार आहे त्या लोकांची दिवाळी पाहून डोळ्यातून पाणी निघेल। फक्त तो मुद्दा आपण लांब ठेवूया। सध्या तरी तुम्हाला सांगतो, ही व्हिडिओ पुढची तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाची ठरणार आहे। म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत बघून घ्या। आणि जर आपल्या या RK मराठी या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल। आणि खरं तर आपली व्हिडिओज पाहून बऱ्याच स्वामी भक्तांचे आयुष्य बदललेले आहे। आता तुम्ही म्हणाल, ऑनलाईन पद्धतीने बघितली जाणारी ही व्हिडिओ ते आपले आयुष्य कसे घडू शकते? खरं तर स्वामी शब्दांमध्येच एवढी ताकद आहे जे की आपले आयुष्य पूर्णपणे बदलू शकते। म्हणून आपल्या परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया। खरं तर आता तुम्हाला मी सांगितलेली प्रत्येकाची दिवाळी ही सारखी नसते। तर आपली दिवाळी, आपल्या दिवाळीमध्ये आपण फराळ खातोय, आपण बऱ्याच गोष्टी करतोय, आपण आपला दिवाळी आनंदाने साजरी करतोय। काहींच्या इथं ते सुद्धा नसतं। फक्त त्याच्याहून विकट परिस्थिती, डोळ्यातून पाणी येईल, हृदयाचे ठोके चुकतील, अंगावरती काटा येईल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या लोकांची, ज्या लोकांची मी परिस्थिती बघितलेली आहे। शहर साईडला राहणारी ती लोक, त्यांना रोजगार न मिळाल्यामुळे त्यांना एका वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही। ती छोटी छोटी चिमुकली पोरे दिवाळीमध्ये सुद्धा उपाशी झोपतायत। अहो, त्यांचा विचार करा, आपल्याला जर एका वेळचं जेवण नाही मिळालं तर आपल्याला कसे वाटेल? त्या लोकांच्या जागी एकदा स्वतःला ठेवून बघा, कसा डोळ्यातून पाणी निघतोय। ती छोटी छोटी पोरं कशी दुसऱ्या पोरांना बघून आपला मन मारून घेत असतील। हा विषय मुद्दा वेगळा आहे। फक्त तुम्हाला सांगतोय, जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल तर नक्कीच या गोष्टीबद्दल विचार कराल। जर आपल्या परमेश्वरावरती भक्ती करत असाल तर नक्कीच या गोष्टीवरती तुम्ही विचार कराल, कारण की त्या लोकांची परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे की माझे मन बोलले की आपण त्यांना मदत करूया, पण माझ्याकडे सुद्धा धन, माझ्याकडे सुद्धा एवढी पर्याप्त राशी नाही की मी त्यांना मदत करेन। त्यासाठी मला तुमच्या मदतीची फारच गरज आहे। तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कोणत्याही मार्फत आपल्याला मदत पोहोचवून फार लाख मोलाचे काम करू शकता। तुमची ही छोटीशी मदत त्या लोकांचे एका वेळची जेवण सुद्धा होऊ शकते। तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। जर आज तुमच्यामुळे कोणी दुसरा आनंदी होत असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचा तुम्हाला उत्तर सुद्धा मिळणार, तुम्हाला त्या गोष्टीची परतफेड सुद्धा मिळणार। आज जर तुम्ही कर्म चांगले केला तर तुमचे भविष्य चांगले ठरणार। आणि एवढे सांगतो, जर तुम्ही दानधर्माचा काम करत असाल तर कितीही मोठे संकट आले, त्या संकटातून निघण्यासाठी तुम्हाला मदत स्वतः परमेश्वर करणार। कारण की आज तुम्ही दुसऱ्या लोकांचा विचार करताय, ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही। जर तुम्ही त्या लोकांचा विचार केला तर तुम्ही आयुष्यामध्ये 100% पुढे जाणार। जर आज तुम्ही स्वामींवरती विश्वास करत असाल तर नक्कीच या मोहिमेवरती, या गोष्टीवरती विचार करा की मला पण त्या लोकांना मदत करायची आहे। तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत पोहोचून फार मोठे काम करू शकता। आणि या मोहिमेसाठी सदानंद सादविलकर, पल्लवी पाटील आणि त्यानंतर शीतल पाठक, सुहास रानपिसे, देवन कांबले आणि या मोहिमेसाठी आपल्याला अजून या लोकांनीच म्हणजेच राहुल जैन,
नरेश सर, संतोष सर आणि चित्तल काका यांनी आपल्याला या गोष्टीसाठी मदत केलेली आहे, या मोहिमेसाठी मदत केलेली आहे. यांचे लाख मोलाचे आभार. आणि आज या लोकांनी ज्या लोकांचा विचार केलाय, ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही, आणि यांचे मनापासून लाख लाख आभार. आणि आयुष्यामध्ये यांना प्रत्येक गोष्टीला सुख मिळेल असे निवेदन आम्ही स्वामींसमोर ठेवू. स्वामींच्या चरणी फक्त एवढेच निवेदन ठेवू, ज्या लोकांनी या मोहिमेसाठी मदत केलेली आहे त्यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जावे. आणि हे निवेदन खरे सुद्धा ठरणार, कारण की या लोकांनी त्यांचा विचार केलाच, कारण की त्यांना एका वेळचं जीवन सुद्धा मिळत नाही. आपले आयुष्य थोडे तरी चांगले असेल, पण आपल्याकडून होणारी छोटीशी मदत सुद्धा त्यांचे आयुष्य बदलू शकते, त्यांच्या आयुष्यामध्ये थोडेसे सुख आणू शकते. तर नक्कीच या गोष्टीबद्दल लवकरात लवकर विचार करा. आणि खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्फत आपल्याला मदत पोहोचून फार मोठे काम करू शकता. आणि कोणत्याही प्रकारची शंका असेल तर विचारू शकता. तर आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. दिवाळी हा सण आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा सण असतो. या सणामध्ये आपल्या घरात भरपूर पैसा सुद्धा येऊ शकतो. आपल्या घरामध्ये बरेच फरक पडू शकतात. फक्त आपल्याला आपल्या परमेश्वराला काहीतरी सांगायचं असतं. त्या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. ती गोष्ट आता तुम्हाला सतत सांगणार आहे. सतत त्या गोष्टी ऐका, त्या गोष्टी तुमच्या कृत्यांमध्ये उतरवा. सातत्य असतात. म्हणजे जर दिवाळी आला तर आपण चांगले कर्म करू आणि दिवाळी गेल्यानंतर वाईट कर्म करू असं नसतं. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकच ध्येय ठेवा, आपल्या परमेश्वराची भक्ती, चांगले कर्म, चांगले काम, चांगल्या लोकांचे विचार आणि चांगली संगत आणि संयम, ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये प्रत्येक सुख तुमच्या चरणी येतील. आयुष्यामध्ये प्रत्येक सुख ही तुम्हाला मिळेल. फक्त एवढेच लक्षात ठेवा, हा सण जो आपले आयुष्य बदलणार आहे, फक्त यांचा आयुष्य बदलण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी वारंवार ऐकाव्या लागतात. आणि त्या गोष्टी मी तुम्हाला ऐकवणार आहे, आणि या गोष्टी वारंवार ऐकून तुमच्या मनात बसतील. त्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातले प्रत्येक सुख मिळवाल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रत्येक सुख मिळतील. फक्त एवढेच लक्षात ठेवा, आपले आयुष्य हे फार कठीण आहे. फक्त परमेश्वराची भक्ती केली तर फार सोपे सुद्धा होऊन जाते. माणसाने फक्त एवढेच लक्षात ठेवावे, सण कोणताही असू दे, फक्त माणुसकी कधी विसरू नये. माणुसकी जो माणूस विसरला तो या आयुष्यातून नष्टच झाला. फक्त एवढेच लक्षात ठेवा. आणि या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकत असाल तरी सुद्धा ऐकून घ्या, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो ते सातत्याने आपल्या आयुष्यात येतात. आपल्या आयुष्यामध्ये त्यांची कृत्य घडतात. फक्त तुम्ही त्या गोष्टी वारंवार ऐका, त्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी लागू कराल. कारण की माणसाला एकदा बोललेले समजत नाही. माणूस जेव्हा 4-5 वेळा तीच गोष्ट ऐकतो तेव्हा त्या गोष्टीची त्याला सवय पडते. म्हणून या गोष्टी एकदा ऐकून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा. चुकायचं नाही, ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो. म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच. आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका.
मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा, आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाडे बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणून सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्त्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे, आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे, आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे, आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांच्या चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो, आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत, आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत, आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं
तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखीन महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे, तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात काढा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या एका महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही, म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेस चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे. आणि त्यानंतर या दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा, चांगले माणूस व्हा, तुम्ही राक्षस होऊ नका, तुम्ही दर्या दिली होऊ नका. कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलियुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे. ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे, कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल. सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती होत चाललेली आहे आणि माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे. अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो, जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते. फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते. आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो, बरीच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती, फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली आणि आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही. त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मागण्याची वेळ आली. अहो, ही गोष्ट ऐकून डोळ्यातून पाणी निघते, ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते. कारण की ज्या गोष्टीचा माज तुम्ही केलात ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही. ज्या गोष्टीचा तुम्ही माज केलात ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही. कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा. कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील, तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल, तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते. रडून काहीच फायदा नसतो. रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात. आपल्याला असे वाटते आपले आयुष्य भरपूर मोठा एक बोझा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात. फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका. कारण की खचून गेलेला माणूस, दुःखात पडलेला माणूस, अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून एकदम निराश झालेला माणूस, त्यांना या सर्व दुःखातून, या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी समर्थच आहेत, आपले परमेश्वर आहेत. फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे. कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्या सोबत आहेत की नाहीत, ते आपली साथ देतील की नाही, हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे. कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही, तर तो माणूस कुठेतरी चुकतोय. ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्यात सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का?
तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत. म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याचं नक्कीच पर्याय, त्याचा नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. त्या गोष्टीचा कधीही तुम्ही माज करू नका, कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायमस्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार, कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल. तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे. पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत. आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले, त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते, ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस, म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस, कारण की तुला जेवढे दुःख मिळतायत, तुला जेवढ्या अडचणी मिळतायत, तुला जेवढे अडथळे मिळतायत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको, कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो. फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस, म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल. फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो. फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात, जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराने आणलेले असतात. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट मी तुमच्यापर्यंत सांगतो. आम्ही गोरगरिबांना व गरजू लोकांना मदत करण्यासाठी एक छोटीशी मोहीम राबवली आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा हे सांगितलेलं आणि त्यानंतर एका व्यक्तीने आपल्याला मदत केलेली आहे. त्यांचे नाव निलेश निक्कम असे आहे आणि त्यांनी आम्हाला 500 रुपयापर्यंतची मदत केलेली आहे. तर त्यांचे मनापासून आभार. आणि खालती तुम्हाला सुपर थँक्स हा ऑप्शन दिसत असेल, तिथे जाऊन तुम्ही सुद्धा आमच्या या मोहिमेला मदत करू शकता. कारण की आज गरजू लोकांना तुम्ही मदत केलात, नंतर तुमच्या आयुष्यात सुद्धा चांगली वेळ येणार आहे. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगून ठेवलेली आहे आणि ती सर्वप्रथम गोष्ट मी आत्ता तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आत्ताच तुम्हाला सांगतो की
जर तुमच्यात माणुसकी असेल तर त्या माणुसकीला सुद्धा फळ मिळते, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि जर तुमच्याकडून मदत होत नसेल तरी सुद्धा वाईट मानून घेऊ नका, कारण की तुमचे विचार चांगले ठेवा, तुमचे कर्म चांगले ठेवा. आज तुम्ही पैशाने नाही तर मनाने मोठे असाल तरी सुद्धा तुम्ही या आयुष्यात पुढे जाऊ शकता. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीही करा, फक्त वाईट मार्गावरती जाऊ नका. चांगले विचार मनातल्या मनात ठेवा आणि माणुसकी जपा, कारण की सध्याच्या कलियुगामध्ये स्वामींनी सर्वात मोठे सांगितलेली गोष्ट म्हणजे माणुसकी जपा, कारण की सध्याच्या वेळेत माणुसकी ही कोणामध्येच राहिलेली नाही आहे. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि तुमच्याकडून जेवढे होऊ शकते तेवढी मदत सुद्धा तुम्ही करू शकता. चला तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला हा महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्याच्या वेळेत आपल्याला भरपूर सारे दुःख, भरपूर सारे कष्ट, भरपूर साऱ्या आपल्याला अडचणी सामोरे जावे लागते. त्यांच्या सामोरे आपल्याला जाऊन त्यांना लढत द्यावी लागते. आणि या गोष्टी तर सगळ्यांना माहिती आहेत की त्या गोष्टी स्वतः स्वामी आपल्या समोर आणतात, स्वतः आपला परमेश्वर आपल्या समोर आणतो, स्वतः आपला देव आपल्या समोर त्या गोष्टी आणतो, कारण की आपण मजबूत व्हावं. त्यातून फक्त एकच संदेश मिळतो की बाळा, तू मजबूत हो, तुझ्या आयुष्यामध्ये तू काहीतरी करून दाखव. आणि ते करण्यासाठी सुद्धा स्वामी तुझी मदत करत असतात. ह्या गोष्टी सध्याच्या वेळेस समजून घेणे फारच महत्वाचे झालेले आहे, कारण की सध्याची जी पिढी आहे, येणारी जी पिढी आहे, त्यांना सुद्धा ही गोष्ट समजून देणे फारच कठीण झालेले आहे. म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करत आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा समजवून देणे की आपल्या आयुष्यामध्ये लढणे ही एक सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे. कारण की येणारी पिढी तुम्ही सुद्धा पाहू शकत असाल कोणत्या मार्गावरती जात आहे आणि काय काय करत आहे. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला समजत असेल की मला नक्की बोलायचं काय आहे. कारण की स्वामींनी स्वतःहून सांगितले आहेत, चांगले विचार, चांगले कर्म, चांगले गोष्टी या माणसाला चांगले घडवतात. आणि तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही कोणत्याही वाईट मार्गावरती जाऊ नये. आणि या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. यांचा उद्देश एकच आहे की ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार लक्षात यायला पाहिजेत, कारण की जी गोष्ट आपण सारखे सारखे करतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते आणि त्या गोष्टीची तुम्हाला सवय पडायला पाहिजे. म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सारखे सारखे सांगत असतो. आणि ह्या गोष्टी कधीच दुर्लक्ष करू नका. आणि आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तर आता स्वामी फक्त एवढेच म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नको. तुझ्या आयुष्यामध्ये मी दुःख आणतोय, तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या कुटुंबामध्ये दुःख आणतोय आणि त्या गोष्टींना खचून जाऊ नको, कारण की तुला त्या गोष्टीमध्ये आणणारा सुद्धा मीच आहे आणि त्या गोष्टीतून बाहेर काढणारा सुद्धा मीच आहे. तुला तुझ्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, फक्त तू माझ्या भक्तीमध्ये कोणतीच कमी करू नकोस. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की स्वामी हे केवढाही मोठा संकट असो, केवढेही मोठे दुःख असो, त्यातून तुम्हाला बाहेर काढणार. फक्त तुम्ही एक निष्ठेने श्री स्वामी समर्थ म्हणा. एकदा माझ्या सोबत सुद्धा म्हणा श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनाला चांगले वाटेल की नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि स्वामी समर्थ हे नावामध्ये अशी जादू आहे जे की आपल्या मनातले वाईट विचार सुद्धा बाहेर काढून टाकते.